नटून ताटूनी शृंगार केला हे मोना तेरी जाण्याला हे मोना तेरी जाण्याला हे मोना तेरी जाण्याला नारी निघाल्या पाण्याला हे मोना तिरी जाण्याला नारी निघाल्या पाण्याला नटून शृंगार केला
या बाजारीच्या आवाजाने नंदाचा गाणं म्हणताना असा तुम्ही बाजूला अगदी सुरेल वाजवतो बघ. त्याच्या बाजूच्या आवाजाने गाई गुडी अगदी हमरायला लागतात आणि आपण आता बाई काम त्याच्या आतून होते बघ बघ चंद्र. आणि त्याच कारणाने यमुनेने राधेचे कपडे चोरले होते बघ. झाला तुमचा तोडपणा. माझा गाणं कोणकर असला तरी खूप प्रेमळी आहे. आवाज बंद करा. कशाला पाहलास मग? तुझी मम्मी कुठं आहे? चल घरी. आता आमचा नवरा आमची लोणी बघ चांगली. मी काय म्हणते आपण सारा जण मिळून मथुरेच्या बाजारात जाऊया का गं? हो ग राधे वरसून तू आपलाय बघ घरी. चला चला. अगं चंद्रा मथुरेचा बाजार पाहिलायस का अगं? आणि तो मथुरेचा अवघड घाट मी तर कधीच नाही बघितला बघ. अगं पोरीनो कशाला विषयाला पाठी पडताय? तुम्हाला बाजारात जायचं ना. मग ती वरच्या वेळेतली मावशी आहे की? कोण ग मावशी? अगं ती वरच्या वेळेतली पुष्पा मावशी. ती नुसती भांडोरी आणि ती तिचा बेवडा नवरा. मावशीचा नखरा केवढा पण नवरा मात्र अस्सल बेवडा बघ. पोरीनो शांत बसा. ती बघा तिकडून मावशी येते. अरे बा अगं ए बाबांनो माझ्याकडे बघून असताय वय. अगं काय नाही ग मावशी. त्या पोरीचं काय घेऊन बसलीस? मी काय म्हणते आपण सारा मुली मिळून मथुरेच्या बाजारात जाऊया का गं? अगं राधे बाजाराला जायचं म्हणतेस खरं. अगं पण माझ्या घरी तर गोरसच नाही. कसं जायचं मग बाजाराला? अगं मावशी तुझ्याकडे गोरस नाही म्हणून काय झालं? आम्हा पोरींकडे तर गोरस आहे ना. त्यामधला तुलाही थोडा थोडा देऊ. असं म्हणतेस राधे मग जाऊया तर. मावशी मग कधीच्या बाजारात जाऊया तर? अगं उशीर कशाला जाऊया उद्याच्याच बाजाराला. बरं मावशी उद्याच बाजारात जाऊ. चला चला आता पाण्याचे माठ घ्या आणि चला जाऊया. पटकन का दादा करताय. श्रीकृष्ण या कुंजवनाचा राणा वासुदेव देवकीचा पुत्र या गोकुळाचा आणि साऱ्या विश्वाचा पालन करतात. माझ्या गोकुळातील साऱ्या गवळ्यांनी गोकुळातील सारा गोरस घेऊन या दुष्कंस मामाच्या मथुरेला जात आहे. परंतु हा गोरस गोकुळात राहायला हवा. ही कामगिरी आपण स्वतः न करता सुदामाला सांगायला पाहिजे. अरे म्हटले सुदामा, अरे म्हटले सुदामा. सुदामा गोकुळातील साऱ्या गवळे गोकुळातील सारा गोरस घेऊन या दुष्कंस मामाच्या मथुरेला जात आहेत. तुम्ही त्यांच्या घरातील गोरस सोबत करून गोकुळात ठेवा. मथुरेला जाऊ देऊ नका. जशी देवानं आपल्या आज्ञा. तुम्ही आनंदाने गोकुळा परत जा. मी कामगिरी पार पाडतो. येतो मी. गोकुळातील गवळींचा मोठा गोरस चोरी करून मथुरेत जावी द्यायचा नाही. आपण गोकुळात गवळणी किती 1 2 3 4 हातावर मोजणे इतक्या नाहीत त्या. 16 17 308 गोपिका. एवढ्या गोपिका आणि मी एकटा. हे काय जमायचं नाही. माझ्याकडे 16 17 नाही पण लाखात एक असे गोकुळचे सवंगडी पिंड्या आणि बोबड्या बोलावून घेतो आणि धडू चोरी करून आणतो. अरे पेंद्या रे पेंद्या. अरे पेंद्या रे पेंद्या. अरे इकडे ये इकडे ये. खाली उतर आणि इकडे ये. इकडे ये इकडे ये. तुझ्या धीर जरा धर मी सांगतोय खर. तुझ्या धीर जरा धर सांगतोय खर.
आता आलंय माझ्या ध्यानात तुझ्या भूषण चढलंय अंगात लय येऊ नको तू रंगात तुझ्या भूषण चढलंय अंगात लय येऊ नको तू रंगात तुझ्या धीर जरा जरा सांगतोय खरं धीर जरा जरा सांगतोय खरं आता आलंय माझ्या ध्यानात तुझ्या भुजान चढलंय अंगात लय येऊ नको तू रंगात तुझ्या भुजान चढलंय अंगात लय येऊ नको तू रंगात गाईचा रथ होतो मालावर हात तुझी आली कानावर धावत धावत आलो इथं बरं पाठीनं घोंगडे खांद्यावर तुला आंब्याची चटणी खांद्यावर भाकरी आंब्याची चटणी खांद्यावर भाकरी घेऊन आलोय सोबत तुझ्या भुजानं चढलंय अंगात लय येऊ नको तू रंगात तुझ्या भुजानं चढलंय अंगात लय येऊ नको तू रंगात तुझ्या धीर जरा जरा सांगतोय खरं धीर जरा जरा सांगतोय खरं आता आलंय माझ्या ध्यानात तुझ्या भुजानं चढलंय अंगात लय येऊ नको तू रंगात तुझ्या भुजानं चढलंय अंगात लय येऊ नको तू रंगात अरे हे पिंद्या अरे काय मगाशी म्हणत आहे, वरती चढलाय अरे काय सांगू तुला अरे बाबा कसं सांगू तुला बाबा काय सांगणार का नाही काय लय मोठी गोष्ट आहे माहितीये तुला मोठी गोष्ट आहे हा. बाबा काय ते सांग सांगता बाबा सांगता सकाळपासून सांगता अरे आता वसाडे काय सकाळपर्यंत तू सांगणार काय काय झालं हा. पाठे पाठे उठला हा. आणि तुला तू चोलीत बसल्या अरे मला चोलीत तरी काय बसला अरे डोळ्यात चोलीत बसल्या डोलत चोलीत बसला हा. तू चुलीच्या वाल्यावर काय असं पांढरं पांढरं दिसला मला चोलीच्या वयलावर रड लाईन खीड बनवलेलं मला किरच होते असं काय पांढरा पांढरा होता ना हा. ते असं बोट बुडवला हा. आणि टोळक घेतला तू त्याची तेव्हा कशी वेगळीच लागली रे पंचायत म्हणून अशी 2 बोटा घेतली परत बुडवली हा परत टोळक टाकली हा तर काय होतं तरी काय ती कोंबडीची शीट वर अरे, लागली. तुला किरीचा आणि शिटीचा का फरक एवढं अरे जमलं? शीट पण पांढरी हा. आणि खीड पण पांढरी हा. मला काही समजलंच नाही आपल्याला रे एवढं जागरण करायचं नाही मग तिथून गेलो वाड्यात हा. पुरा सोडली छान हा. करला शेणपीठ टाकलं आणि घरी येऊन कसं नाही तुम्ही येऊन वारा घेत बसला होता अंगण्यात अज्ञात हा. तो वारा घेता खालच्या तात्या हाक मारला मला तुझ्या खालच्या तात्या हा. अरे कशाला रे अरे मला काय म्हणतो हा. एवढ्या खोपलीवर चढून सुपारी काढून देशील काय खोपलीच्या सुमाऱ्या तर मी बोललो असंच चढू हा मी असं चढू लोक मला बघतील नाही काय बरोबर एक तर तू लुंगीत होता हा, तर मी नाही सांगितलं हा तात्याची पोरं आली ना पोरं आली हा. हा मला म्हणतो तात्या एवढ्या खोपलीवरची सुपारी काढून द्या आम्हाला नाही यायच्या अरे मग तुझ्या तात्याची पोरं मोठी असणार पण तात्याच्या पोरांना सुपारी खोपलीवर काढता येत नाही ना अच्छा हा ती माझ्याकडे आली हा. मी गेलो सारा वरती चढलो हा. इकडच्या सुपाऱ्या काढल्या बाबा एकदा खाली टाकल्या टाकल्यास पोरं मी जमवली पोरांनी थांबवले माझं पाय दुखायला लागले ना हा. तुला खोपलीवर मी असं उभा राहिलो खोपलीवर हा. अरे वासायच्या खोपलीवर कोण राहतं का असं उभा माझे पाय दुखायला लागले ना हा. मी असं उभा राहिलो हा. ती पोरं काय म्हणत माहिती काय काय? काका त्या बघा सुटलेली सुपारी 2 हलतात आहेत अरे वासायच्या
आता तर बोलला सगळ्या सुपाऱ्या खाली टाकल्या म्हणून. आणि मी पण काच विचार करीन रे हा. एवढ्या ताज्या टवटरी सुपारी सर्व खाली टाकल्या टाकल्या. आणि ह्याला 2 सुपारी दिसतात की नाही बोलल्या? बरोबर हा. आहे. मग मी त्यांना काय बोललो हा. तुम्हाला सुपारी दिसतात ना हा. तर मग खाली उतरून बघतो हा. आणि काय करायचं ते करतो. अच्छा म्हणजे तू खाली उतरला. आम्ही खाली उतरलो हा. आता पोरांना विचारलं दिसतात काय हा. तर नाही बोलतात. ए, वसाड्या. जसा तू सुपारीवर होता बरोबर आहे, बरोबर. त्यांना पोराला सुपारी दिसत सुपारी होत्या. दिसतात. तसा तू खाली उतरला हा. सुपाऱ्या दिसायच्या पोरांना पण. सुपारी दिसतात पण परत मी सुपारीवर चढलो रागा बरोबर हा. परत असं उभा राहिलो. परत सुपारी उतरला. हा. हा. आता पोराला विचारलं दिसतात काय हा. तर होय म्हणतात. जसा तू वरी सुपारी चढला हा. तेव्हा त्यांना सुपारी दिसायला दिसायला लागल्या. लागला हा. खाली उतरून पण दिसत ना हा. मी त्यांना काय सांगितलं मोठी गरकू आणा हा. सुपारी दिसतात ना हा. तर तुम्ही गरकू आणायला पाठवली पोरांना हा. गरकू आणली आणली. आणि अशी उभी केली हा. सुपाऱ्या खेचतातच तेवढ्यात तुझी हात आली. अरे बाबा, तुला काय समजलं काय? अरे मला अजून काहीच समजलं नाही. तुला याचं समजलं नाही? नाही समजलं. अरे नशिबात तुला हात मारली म्हणून. काय रे, काय रे? अरे जर त्या पोरांनी घरकुल लावली नसती हा. हा आणि त्या तुझ्या 2 सुपारीवरती हलत होत्या हा. आणि मग तुला बोला झाप आलाय झाप आलती, हा. त्या झापासाकडे वळली असत्या हा. तर पुढची 4 महिने असं चाललं असतं. तुला एवढं माहिती आहे मला? तुला समजलं पण मला समजलं. मग ठीक आहे तू मला बोलवलंच कशाला अरे आपल्याला चोरी करायची आहे. चोरी हा. बाबा चोरी बिरी आपण नाही करणार ना. अरे काय तुला हात बोलावून तर घेतला आता. कसली चोरी अरे करायची बाबा हे तुला चोरी हे करायची. तुझ्याची हा. पण बाबा ही एकट्याने मला काय होणार नाही बाबा अरे ही एकट्याने चोरी होण्याची गोष्ट आहे का तुझ्या समजा बोबड्या त्याला बोलावून घे. कुठे गेला असेल काय माहिती नाही बघ कुठे असते हात जवळपास. मारून घेतो हा. अरे पण पुढून मारू का मागून मारू हात पुढून मार. पुढून म्हणजे इकडून हा पुढे झाला अरे हा पाठी झाला हा पाठी झाला काय? हा. हा, मग त्याला पाटणं मार. पाटणे मारतो काय हा. अरे ये बोबड्या काय म्हणतो नाही रे बोबड्या अरे इकडे ये अरे मजा अरे सांगता इकडे ये हा हुतो काय बाई करशी अरे तू इकडे ये काय तुम्हाला ओळखलं हा इकडे ये कार सुदामा तुझी हाक आली हाक ऐकून माझी घाय झाली कार सुदामा तुझी हाक आली हाक ऐकून माझी घाय झाली मला याला जमत नाही मला याला जमत नाही कपी गाय माझी तुकाली हाय शोधून तिला वाट माझी लागली हाय
लागली हाय कपी गाय माझी तुटली हाय शोधून तिला वाट माझी लागली हाय कपी गाय माझी तुटली हाय शोधून तिला वाट माझी लागली हाय कपी गाय माझी तुटली हाय शोधून तिला वाट माझी लागली हाय कपी गाय माझी तुटली हाय शोधून तिला वाट माझी लागली हाय कपी गाय माझी तुटली हाय शोधून तिला वाट माझी लागली हाय काय थांबू तुला काय झालं? तुला माझी कपिला गाय ना हा. तुला लहानात गेले रानात गेले हं? मग आलं तुला लहानात गेल्या बोला ना हा. मी पण पाठी धावत गेलो हा. मी पण पाठी धावत गेला तुला काय धावत गेलो हा. धावत गेल्या बोला ना तुला थकलं ना आजाला तुला आणलं रे पेंड्या काय रे? फुलं म्हणतो अरे फुलं नाही मग तो फुलं लागलं फुलं अंगाला फुलं लागलं तर तुला तता तुला खांदवी घरात गेलो घरात भाजी बांधून गेलो आणि बायको म्हणते काय खांदवतो काय बरोबर आहे तुमच्या नवऱ्यानं खांदवतो काय ते तर खांदवतो का दूध काय म्हणतात लहान खांदवतो मग खांदवतो आता बायको म्हणते तुम्ही घाबरू नका बरोबर घाबरू नका सांगितलं घाबरले मला दादा माझ्या अंगाला पण भिजावला ना बोलल्या बायको म्हणते तुम्ही पातळीवर बसला कशावर बोलीला पातळीवर बसलो आणि बायको ना गरम पाणी आणला गरम पाणी आणला केलं पाणी अंगांचा आपण कसला माहिती कोंबडी बोकात लक्षा पाणी गरम पाणी आणला तर आणि सगळ्या अंगावर वाचलं ना अरे हा पेंड्या काय म्हणतो तरी काय तो बोलतो पाणी गरम त्याच्या अंगावर वाचला अरे अंगावर बसला वाजता बोलला अंगाचा निकाल थालपुता गेला काय गेला थालपुता थोडपट गेला सोलपट गेला हा थालपुता गेल्यावर हा आता बायको परत काय म्हणते माहिती काय मी तरच मी हा पण दिला बायको बोलायची काय ऐकतोस काय मी ऐकतोय काय अरे अंगाची होती ना आपल्याला अंगाची बायको मध्ये घालू नका बरोबर तुम्ही ह्याच्यावर कशाला रे वाटते की नाही कशावर बाबा ह्याच्यावर म्हणजे हातून नावर मी झोपलो मला मजा वाटली झोपायला काय समजलं सांगण्यावर काय आणि बायको एवढी काढला हा काय काढलं बाटली कसली हॅलो सांगू तिला सांगतो तुला बाटलीला काढला ना तिला तर तेल आणलं तेल आणलं आणि केला काय अंगाला लावला त्याला काय तर सांग ना काय चांगला बोल बाबा अरे काय बोलतो तिला तर तेल आणलं पूर्ण त्याच्या अंगाला लावला अंगाला लावलं हेच काय आहे ना लावल्या वगैरे ना सगळं अंग गुळगुळीत झाला मला रे अरे तेल लावलं अंग गुळगुळीत झालं बायको पकला जाय ना पकला जाय पकला जायचं तुझं तिला काय म्हटलं बाबा तू मला पकड्याचं काम करू नको मी बघतो काय करायचं मग काय केलं सांगतो तुला मग आता हा घोंग आहे ना घोंग काय अरे गोवून वरता भरूच्या वर गोवून कुठं आहे गोवून वरती बोलतोस काय ना हा तो गोवून आहे तो मग काय केलंस काय धावत गेलो आणि फुलं यावला होता काय होता आता पो तुला पाहिजे सांगतो का? त्यांना तापो होता इकडं बघितला कोण नाही अरे पण शाळांचा पोह उचलायला एवढा इकडे तिकडे बघायची गरज काय तुला? खाली बसलो त्याला आता पो घेतला आणि सगळ्या हाताला लावला काय रे कशाला लावला तेव्हा माझे खात गेले अंदाजी अरे वापराला गरम पाणी घेतला तेल लावला त्याला तुझी खाज नाही गेली नाही गेली अरे मग गावठी डाव आहे शेण म्हणजे अरे ते सांगतोय तुला अरे मुलांना फॅन मध्ये काय असतं सगळा पाला पातेला सगळा भीती राहतो ना बरोबर आहे मग तुझ्या काय अंगाला सांगितलं? अरे हा औषध केलं बायकोला सांगितलंच काय सांगितलं तिला परवा तिथे सांगितलं आता खात बंद झाली खात बंद झाली ना हा थकली बंद झाले पण मी काय म्हणतो मला लोलो कशाला ये तुला लोलवलेला नाही मग काय बोलवलेला
ते आपल्या पोरींच्या घरी जायचंय. पोलींच्या घरी हा तर त्याला अरे पोरींच्या घरी रात्री जात नाही मागण्या घालायला. अरे दिवसानं जातात. अरे बाबा मागणं घालायला नाही, चोरी करायला जायचं अरे मग असा बोल ना. हा. चोरी करायला जायचं ऑर्डर मागण्या घालायला जायचं. तेव्हा मजा वाटली होती तुला. बरोबर वाटलं ना मेला आता. अरे पण सुद्धा मा पोरींच्या घरी दिवसाचं गेलेला रात्रीचं गेलेला तर काय होईल. लोक काय बोलतील काय. लोक ना आपल्या किशोरीने काम करून संपवले. अरे गोकुळातील गवळणी धडीत घेऊन गोकुळ मथुरेच्या बाजारी जाणार आहे. त्यांचा गोरख चोरी करून गोकुळात लपून ठेवायचा. ही कामगिरी आपल्याला संपवले. काय बघ काय सांगितलं तर करायची ना. चला ती करायची. चल मग चला तर. अगं बया 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 एवढी रात्र झाली. माझा हा बेवडा नवरा जाऊन पडलाय तरी कुठे काय माहित. हाक मारून बघते. हा हो अहो गेलाय तरी कुठे. आज पण गडी वाटत पडूनच येतोय. हा नवरा ना अगदी वैतागला. या नवऱ्यानं अगदी माझ्या वैताग आणलाय. आज पण घरी नुसता डुलत हालत येतोय. अहो आता आलाय घरी तर पहिलं चला घरी. हो मंडळी त्या बायकोनं मला लय वैताग दिलाय. अहो काय दिलाय की चला झोपायला चला झोपायला. मला तर वैतागच आलाय. अहो चला घरात किती जोर आहे माहिती तुमच्यात. अहो मंडळी तुम्हाला म्हणून सांगते हे गळ्यात घातलंय ना 12 वर्ष झाली आहेत. पण या 12 वर्षात आजपर्यंत काय पाळणं हल्लेला नाही. मात्र माझा गडी रोज हलतोय. पाळणं कशाला हारायला पाहिजे. मी हलतोय काय कमी आहे काय. अहो ते जास्त होतंय ते नको ते हलवताय. अहो आता मला जायचंय उद्याच्या बाजाराला. चला झोपायला. चल मला पण झोपायला. अहो हात घे. अगं हिरे चंद्रे आता चोरी झाली. चला लवकर मावशीकडे जाऊ. मावशी अगं हे मावशी. अगं कोण ग. अगं मावशी लवकर अशी बाहेर आहे बघ. अगं कोण ग राधाबाई काय. अगं हो मावशी मी राधा बोलते. अगं कशाला का पोरी हात मारतेस. अगं उद्या पार्टीला जायचं ठरलंय. आता मतदानाला काय ग. अगं मावशी तू लवकर आहेस कशी बाहेर आहे बघ. चोरी झाली आहे. अगं काय चोरी आले. अगं हे राधे. अगं चोरी कसली आणि कुणाच्या घरी ग. अगं मावशी आम्हा साऱ्या पोरीच्या घरी चोरी झाली आहे. आणि कसली काय विचारते तू. अगं बया सगळ्या मुलींच्या घरी चोरी आणि कसली का. अगं मावशी दही दुधाची चोरी झाली आहे. अरे देवा. अगं राधाबाई उद्या बाजाराला जायचं ना ग.
अगं पोरीनो, अशा तऱ्हेने ताट्या नवीन नवीन लग्न झालेल्या तुम्ही पोरी राहायला असेल नवऱ्याच्या बाजूला झोपून. अगं मी म्हणते असं झोपून एवढा वेळ राहताना आता मेला चोरट्यांनी तुमच्या घरातलं दही दूध चोरलं तरी तुम्हाला माहिती पडलं नाही काय ग? अगं नाही पडलं माहिती मावशी. अगं राधे मग आता करायचं तरी काय? अगं मावशी, आम्हा सारं गवळ्यांचा गोरस चोरीला गेला, पण तुझ्याकडे तर गोरस आहे ना. अगं हो ग राधे, तू जरा शहाणीच आहेस हा. अगं मी काय म्हणते, मी पण खूप सारा गोरस साचवलाय, तुम्हाला थोडा थोडा देते आणि जाऊया मग बाजाराला. मावशी तू पण जरा सावध राहा त्या चोरांपासून. अगं हो ग, माझं काय घेऊन बसलीस? मेलाला येऊ दे तरी माझ्या घरात, नुसता कुठून काढते का नाही बघ. बरं मावशी. अगं पोरीनो, आता मध्यानाची वेळ झाली, तुम्ही जा तुमच्या घरी, मला जाऊ द्या माझ्या नवऱ्याच्या मिठीत. काय बोलेल मावशी? अगं हेच आवड पोरीनो, काय ग नको ते ऐकताय, मला जाऊ दे म्हटलं झोपायला. चला निघा लवकर. हे पेंडे बबड्या, अरे आपण जी कामगिरी केली ती पूर्ण झाली ना अजून. असं कसं बोल पूर्ण झाले ना? हे बघा नाही. अरे एवढ्या पोरींच्या घरी काय दुखाचा युद्ध केली ना, ती म्हणते पूर्ण नाही झाली, हे पूर्ण बघा नाही झाली. नाही झाली. अरे या वासरा तगडी काय शाली मावशी आहे. अरे तिचा घरचा गोरस तसाच पाठी आहे. नगडी काय? अरे हो बाबा ती लग्न नगडी काय तगडी? हा. बाबा ती मावशी लय भारी आहे. अरे हो बाबा, तिच्या घरचा गोरस पण चोरी करून गोकुळात आणायला हवा. तिच्या घरचा अरे दादी मावती हो. अला ती ना हा. पातून कुतून ठोलवते. अरे हो बाबा, अरे आमच्या किशनवर कामगिरी सफल ती पार पाडायला हवी का नको? ठीक आहे. हा. बबड्या, तयार आहेस ना? हो ताले बबड्या, इथं हो म्हणणार तयार. आणि चल मावशीच्या घरी. चला तर. अरे बाबा मावशीचं घर आहे. हा. काय अरे हे बघ. हॅलो बोल, हॅलो बोल. हे बोलू नको. आलू बोला ना. अरे ऐका तेवढा आवाज तेवढा करतो. हे मोठ्या हळू बोल, मोठ्या तू बोलतो. उचल. तुझ्या घरी जेवण अरे करायचे तू ना? किती मोठ्याने बोलतो, तू हळू बोल. मी हळूच बोलतोय. माझा आवाज तसा जाय. अरे हा पातून पण आवाज करतो का? हळू पाठवून द्यायचं. आता आवाज आला पातून. अरे अरे, बबड्या, मावशीचं तोंड झाड. मावतीचं तोंड ना हा? तू काय अरे होय अरे बघितलं आता दिसलं. ए, लवकर चाल रे. काय मोबाईल नाही का?
अगं बाई माझे माठ कोणी ते आणले मेला बोका अरे मेला बोक्या हा मेला माझ्या घरी पण चोरी करायला आलेला दिसतोय माझ्या पोरींच्या घरी चोरी केली आता माझ्या घरी चोरी करायला आलाय सोय थांब तुला बाहेरच काढते बरोबर अरे मेला ये बाहेर मेल्याने नेमकं केलंय तरी काय एकदा बघत्या हे ग काय मेल्याने काय घातलेलं ते माझ्या हातातच आलं आता मी त्याला बाहेर तरी कसा काढू अरे मेल्या बोक्या अरे आता बाहेर येतोच का नाही मेला मी नाही येणार म्हणतोय अरे बाहेर ये नाही तर बघ कसं करेन मी तुला काय रे मेल्या मला पप्पी द्याशील काय मेल्याला पप्पी पाहिजे अहो माझ्या नवऱ्याला 12 वर्षात जे जमलं नाही त्याला आता एक 5 मिनिटात करून दाखवायचंय ये मेल्या बाहेर असा पप्पी देते तुला पप्पी देते मावशी पप्पी देते मावशी अरे टकल्या बरा गावलास रे माझ्या पोरींच्या घरी चोरी करतोय काय मेल्या अरे तुला असं बांधून ठेवते गप इथं बस मावशी मी नव्हताच माहितीये मला तू इथं बस कर करा काय करतेस का तू थांब जरा तुला सगळं कळेल काय करते ते मावशी काय करतेस का तू अहो मंडळी हे जाऊन माझ्या पोरींना सांगते त्यांच्या घरी चोरी करणारा हाच मेला चोर असायला पाहिजे आले हा काम करायला आलं की काय रात्रीच वरती पण कोण दिसत नाही खडकाड कोण करतय मला बायकोन वाटत खाऊ आणला नाही मला आता माहिती पडला बोलून बघतो तू माझ्या गाडी येऊन मला तू आहेस कोण तू कोण आहे तुला मी दाखवतो कोण आहे तुला दाखवतो कोण आहे दाखवतो कोण बायको पण घरी नाही अगं हे पोरी नो अगं अच्छा चला बिगी चला लवकर अगं चोर पकडलाय चला हे पोरी नो अगं या तरी पटपट अगं या अगं राधाबाई अगं काय का सांगू तुला अगं पोरी नो तुमच्या घरी तो चोरी करायला चोर आला होता त्याला मी पकडून ठेवलंय बघ अगं मेल्याने आज पकडताना माझ्या दमचाक केली म्हणून सांगू तुला अगं मावशी एवढं काय केलं त्या जोरानं अगं काय नाही केलं मेल्याने ते आता मला सांगायला पण लाज वाटते ग अगं काय सांगू तुला मेल्याला पकडायला गेले तर मेल्याने काय घातलं होतं ते माझ्या हातातच आलं ना ग काय गं मावशी? अगं मेल्याने तो लेंगा घातलेला तो हातात आला अगं होय पोरीनो दाखवते तो चोर चला चला या बिगी अशा बोलू करा याला मध्ये घ्या मेल्याला मारा मेल्याला मारा मरून रे अगं जरा खोलते तरी सोड लवकर सोडते माझ्या कमराचा काटा वागलीन ग काय 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 त्याच्यात काय होतं खाऊ होतं मला वाटला म्हणून मी केलाच म्हणाला मेलन मला गप्प बसा जरा अहो माझ्या पोरींना मी दाखवायला आणला तो चोर तुमचा पकडलाय म्हणून आणि त्या चोराच्या जागी तुम्ही
काय मला काय मंडळी, माहिती, काय सांगू पोराला तुम्हाला? कोणता मला वाटला सिंग्याचा एवढा कडी गेला बरोबर आले मी बोलून बघितलं झालं 15 दिवस. आता काय अहो माझ्या पूर्ण प्रयत्नावर पूर्ण पाणी अगदी टाकून दिलं. अहो तुम्ही जा पहिला आधी आतमध्ये. मी जातो आतमध्ये पण तू पहिला मला मालिश करायला ये ग लवकर येते जा तुम्ही पहिले. लवकर ये ग नुसता वैताग आणला या नवऱ्यानं. अगं ये राधाबाई, काय ग मावशी अगं आता करायचं तरी काय ग? अगं मावशी आता साऱ्या जणींचा गोरस चोरीला गेलाय. आपण 2 दिवस गोरस साचू आणि मग बाजारी जाऊ. राधाबाई काय ऐकतच नाही. नुसती 2 दिवस थांबू म्हणते आणि जाऊया तर जाऊया बरं बाबा. मग चला तर तुम्ही जा तुमच्या घरी, मी जाते झोपायला. जा तुम्ही. झाली पहाट चला ग झाली पहाट चंद्र हसला ग नील अमरांचा विपुल चांदण्याचा चढ पडला ग इंद्रधनुचा सोनेरी किरणांचा चला ग झाली पहाट चला ग झाली पहाट चंद्र हसला ग नील अमरांचा विपुल चांदण्याचा चढ पडला ग इंद्रधनुचा सोनेरी किरणांचा सुटला पगाराचा दवा उठावा विसावला वंदनीचा झालो कपितला भिजली वाटा उंबरला नदी काठ उत्तरेचा चंद्राला माझी अंगणात आई मोरे हंबरती दुग्याची वाटा चंद्र हसला ग नील अमरांचा विपुल चांदण्याचा चढ पडला ग इंद्रधनुचा सोनेरी किरणांचा अगं ये पोरीनो, अगं बाजाराला जायची वेळ झाली, अजून मावशी आली नाही. हो का राधे, मावशीला हात मारून बघ. काय या मावशीचा एवढा उशीर करायला? बरं मी हाक मारून घेते. मावशी, अगं ये मावशी, मावशी, अगं ये मावशी, अगं काय ग राधे? अगं मावशी बाजारात जायची वेळ झाली, येतेस ना?
अगं हो का दे येते हा माझ्या पिल्लूला दूध देते आणि येते बघ. हे बघ लवकर. दया दुधाचे माठ भरा येते ग तांबा जरा काग पोरीनो हाक मारता या म्हातार मावशीला काग पोरीनो हाक मारता या म्हातार मावशीला. अरे राजाबाई, अगं हे मावशी, अगं बोल करा दे. तुला हाक मारली तेव्हा तू काय बोलते पिल्लूला दूध देते म्हणून? अगं पोरीनो, तुम्ही आहे ना अगदी चावट झालाय पोरीनो. इंस्टाग्रामच्या नको त्या रील बघता आणि नको ते संशय घेता. अगं राधे, मी म्हटलं अगं माझ्या पिल्लूला दूध देते म्हणजे माझ्या माजरीने परवाच 2 पिल्ला घातलेत. त्यांना दूध पाजते आणि येते बघ. अगं होय, तुम्हाला का काय वाटलं? आम्हाला वाटलं की बोलतच की काय. अगं पोरीनो, तुम्हाला ना नको ते वाटत असत. अगं अगं हे राधाबाई, काय ग मावशी? अगं पाटीच्या बाजाराला जायचं नव्हे? अगं हो मावशी, जायचंय तर. अगं मग या अशा पुढे उभ्या राहा, एक सेल्फी घेऊया सकास आणि जाऊया म्हाताऱ्याच्या बाजाराला. बरं मावशी. पाऊट बिऊट द्या काहीतरी. चला चला चला, पोस्ट टाकली बाबा इंस्टावर. अगं मावशी, कॅप्शन काय ठेवते? अगं मेले तुला कॅप्शन पाहिजे होय? हो. ऐक तर, गोकुळच्या आम्ही 5 जणी गवळणी, राधा, हिरा, तारा आणि चंद्रकला. हॅशटॅग वेटू बाजाराला. अगे राधे, चल जाऊया, व्हायरल होऊ दे.
आता काय झालं मावशी? अगं राधे, अगं या मथुरेच्या बाजाराला चाललात खरं. अगं पोरीनो, पण तुम्ही नेसलात काय? या बाजारात घेणारात काय? अगं काहीतरी सांगाल का नाही? अगं मावशी, बाजारात जायचं म्हणजे हे सगळं सांगितलंच पाहिजे का? अगं हो तर, ना ते या मंडळींना आपण बाजारात विकायला काय घेतलंय कळणार तरी कसं? अगं मावशी, मी की नाही बघ घेतलं बघ ताक. अहो मंडळी, ऐकलं का? माझ्या राधेनं घेतलं ताक. राधेचं आमच्या चपटानाक. काहीतरी सांगा मावशी. अगं मस्करी केली का जरा? अगं ए पोरी, अशी पुढे बघू. काय गं मावशी? अगं तू ग काय घेतलंस? मी की नाही दही घेतलं बघ दही. ऐकलं का मंडळी? आमच्या चंद्रेनं घेतलं दही. चंद्राबाई दिसते एकदम सही ग सही. तुला म्हणतात काहीतरी मावशी. अगं मस्करी केली का मेले जरा? अगं बया 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 बया, ही ग कोण नटवी? अगं मावशी, ही आपली तारा. काय मारेच मेलीचं ना? अगं मावशी, ही आपली तारा. ताराबाई होय? अगं ए तारे, अशी पुढे बघू. काय गं मावशी? अगं तू ग काय घेतलंस? मी बघ घेतली लस्सी. ऐकलं का मंडळी? आमच्या ताराबाईनं घेतली लस्सी. ताराबाई आमची दिसते ना एकदम सेक्सी. काहीतरी बघ मावशी. अगं मेले माग हो, 2-4 जण येतील पुढं. अगं बया, ही ग कोण बुटकी? अगं हे बुटके, पुढे ये बघू. अगं मेले तू ग काय घेतलंस? आमच्या बुटकेनं घेतलंय दूध. मेली तोंडाला मेकअप किती लावून आले. मेले हाय काय तुला सूट? अगं मेल्यानं मस्ती केली ग. अगं हे राधाबाई, काय गं मावशी? अगं चल चल बाजाराला. चला चला चला. चला लवकर. अगं हे मावशी, अगं काय ग राधे? अगं आमच्या साऱ्या पोरींचं विचारलास आणि तुझं तर काय? अगं मेला माझ्या म्हातारीचं काय ग? कशात काय आणि म्हणतात ना पाटक्यात पाय. अगं मावशी, बाजाराला निघायचं म्हणजे काहीतरी घेतलं असशील ना? अगं जे काय घेतलं ते सांगायलाच हवं. हो मावशी, सांगितलंच पाहिजे. मग ऐक तर, गोरस सगळा चोरला गोकुळच्या चोरट्यांनी. ऐक राधे, गोरस सगळा चोरला गोकुळच्या चोरट्यांनी. राधे घेऊन आले बघ लपून ठेवलेलं लोणी. ऐकलास? आता चला जाऊया सरसर. थांबा 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 थांबा. आत्ता का काय झालं मावशी? अगं राधे, अगं हा मोत्रेचा गाड ग बाई केवढा. अगं अगदी माझे पाय दुखलेत, घाम बघ किती आलाय तो. अगं राधे, या मथुरेच्या घाटात एक छोटस गाणं तरी घे. पावलं बघ कशी दर 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 मथुरेचा घाट चढते ते. बरं मावशी, मी गाणं म्हणते बघ. ठीक आहे तर. निघाली राधा निघाल्या या गोलनी आता बाई वालनाची वाटही आली मथुरेचा घाट चढूया वाट गामाने भिजली नीलन बातूला किरणानी तारही शेरली
धुंद हे मन झाले मधुर फुलासारखे चिंब हे अंग झाले ओल्या सारी सारखे धुंद हे मन झाले मधुर फुलासारखे चिंब हे अंग झाले ओल्या सारी सारखे सांज ही होईल राधे कळलंच नाही सांज ही होईल राधे कळलंच नाही वातो हानी नजर पाणी फुटून दे हो 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 आदाबाई वरणाची वाटही आली मथुरेचा घाट चढूया वाट गामाने विझली मिळण बाटोल केले दारही छेडले हो 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 माझ्या खालून नेण्याच्या गेल्या आणि याच्या वरून गेल्या अरे हे मेलानो अरे तुम्ही आत तरी कोण आम्ही कोण आम्ही दोन असे कोण तिरकोण आणि तुरे कोण मेल्या सेटा कोण ओळखत नाही अरे हे मेल्या शिस्तीत बोल भूगोल दाखवेन तुला म्हणजे मी शेटकोण अरे कोण ओळखत नाही अरे तू कोण ग मी कोण होय अगे हे पोरीनो अगं मेल्याला माझं नाव तरी सांगा पुष्पा अरे मेल्या ऐकलंस काय बाई माणूस बघून फुल समजलास काय पट्टा काय मी मोठाच पटाका दिसतोय लांबरा जळशील तू पुष्पा मै बी झुकेगा नाही साला अरे मेला तुझ्यासारखे किती बघितले झुकले पण वाकले पण आणि लोळले पण समजलं अरे तुम्ही आहात तरी कोण आम्ही कृष्णदेवांची सवंगडी देवांच्या हुकमानं आमच्याकडे तुम्हाला 5 मिनिटं बसावं लागेल अरे बाबा नो हा मथुरेचा घाट चढून एवढा घाम आलाय तर माझ्या पोरी एक 5 मिनिटं विश्रांती करतील बाबा त्यांना सांगते बसा तुमच्या कायद्याने वगैरे आम्ही काय बसायचेच नाही अगं हे पोरी नो अगं त्या झाडाखाली जरा विश्रांती करा मी बघते यांना आम्ही बघून येतो आता नंतर तू जा नको जा बाबा चौकात जा काय समजत नाही लागला इथं लागलाय
हॅलो आता केला आता हा पप्पी ते पप्पी घेतला पण तुला मारते अल काय महालाय वा बोलतोस अल काठवा महालाय खालून वळून चिकना अल चल अरे मग बस बसल्यात काय बरोबर अल बसल्या अल काय बोलतोस काय एवढा मोठा झालाय एवढा मोठा झाला बाबा नीट बघून ये काय झाड आहे का कोण आहे दुसरं हा एवढा मोठा झाड आहे हा बाबा आता माझ्या घरचा नाही तुझा तुझ्या जमत नाही ना मीच जातो तुझा अरे काय रे मेल्या या एवढा मावशी बोल रे मेल्या एक नाव घेशील काय मेल्या तुझं आणि मी कशाला नाव घेऊ रे आधी एक बारीकचं नाव घे एवढा लाडे गोडे लावतोस तर एक घेते नाव काय मेल्या तुझं माझं नाव पेंद्या पेंद्या ऐक तर साचलेल्या दुधाचा बनवलाय मी कंदी पेढा काय 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 साचलेल्या दुधाचा बनवलाय मी कंदी पेढा मी तुझी म्हैस होशील काय माझा रेडा चांगलं नाही म्हटलं रेडा अला लिहाला मध्ये काय तू झाला ठीक आहे बाबा काहीतरी बोललं ना आता तू जाऊन बघ. हा मारते काय रे मेल्या ये मारते जास्तच ताकद काढतोयस रे अरे ती खवय आहे सवय आहे मी काय म्हणतो हा. घेतला माझा पण थोता तर घे मेल्या काय ते बोल नाही तर त्यांना काहीतरी वेगळं अरे वाटायचं नाव हा असा बोल अरे तुझं नाव तरी काय मेल्या मी हा मी सांग लवकर सांगतोय ना बोबल्या 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 हा मेला बोबड्या 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 वय बोलून कोणलाय जास्त तिला काय वाटलं ऐक तर खोक्यात खोका खोक्यात खोका बिस्किटचा खोका बिस्कुट का मेल्या बिस्किटचा रे बिस्किटचा खोक्यात खोका बिस्किटचा खोका अरे बोबड्या काय ते मी तुझी मांजर होशील काय माझा बोका ती माझा ती तू बोका आला बोका जवळ तो ऐकतात काय तू काय ऐकलं बोका बोलतो तू अरे बोका म्याव म्याव आता काय बोका बोलते तू काय बोलतोस अरे मला तर बोता हॅलो हॅलो मावशीला एक नाव घ्यायचं आहे रामचंद्र बने यांनी 101 रुपयाचं पारितोषिक दिले आहे नाव घेण्यासाठी रामचंद्र बने रामचंद्र बने नाव ऐका गव्हाचं पोत सुईने उसवलं गव्हाचं पोत सुईने उसवलं रामचंद्ररावांना मेकअप लावून फसवलं हॅलो तसेच रामचंद्र गोपाल मेंढल यांनी मावशीला नाव घेण्यासाठी सांगितले 101 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे ऐका हा भूगोलाच्या पुस्तकाला इतिहासाचं कवर भूगोलाच्या पुस्तकाला इतिहासाचं कवर पहिली नव्हे दुसरी नव्हे तिसरी आहे मी रामचंद्ररावांची लवर मावशी अरे काय रे मेल्या ह्या सर्व टर्नेटाची पोळी बसल्या पण तुला काय झालं ग अरे बाबा मी बसले तर उठत नाही आणि उठले तर बसत नाही अरे म्हणजे बसली तर उठत नाही उठली तर बसत नाही मग बाकीचे बिजा कसे करते अरे मेल्या हॅलो हॅलो नितीन मत्ते यांनी मावशीला नाव घेण्यासाठी सांगितलंय 101 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे काजूरली नाव काय सांगितलं नितीन मत्ते ऐका नितीन मत्ते लाडूत लाडू
मेथीचा लाडू. लाडूत लाडू मेथीचा लाडू. ऐकलं का? लाडूत लाडू मेथीचा लाडू. नितीन मत्ते, माझ्यासाठी बायकोशी नका भांडू. अरे काय म्हणत तरी काय होतास मेल्या? मावशी या सर्व पोरी बसल्या तुला काय झालं बसायला? अरे बाबा मी म्हातारी बाबा, एकदा बसले तर उठत नाही आणि उठले तर बसत नाही. तू बाकीच्या विधी करतेस कशा? बाकीच्या विधी मला तुला काय रे सांगू मी? मावशी एक माझ्यावर सगळ्यात लावतेस? अरे मला कसली रे शर्यत? फुगडीची. अरे बाबा या फुगडीत मी किती जणांना बसवलंय. अगं मावते तुला वाटला काय कमी आहे? मागून ये मागून आई ये, एवढा मागून ये. दिसतो केव्हा एवढा हा. पण कक्कानी एवढा करतो. अरे मला काय त्याच्याशी घेणं देणार? जा जा तू मध्ये मध्ये येऊ नको. दहा लोक दाखव लोक. मावसे बोल रे मेल्या. माझी जी फुगडी घालतेस? अरे बाबा तुझ्या जोखमीवर घे बाबा, नाही तर मी फिरवतो तुला इथं बांधाखाली टाकलं तर माझ्यावर नाही बाबा. ये हा पेंड्या कधी झुकते नाही साला. असं म्हणतोस? लाव तर मग. बसल्यात की नाही? लवकर जा लवकर ये. काही नाही त्याला. 2 3 4 थकल्या बसल्या. बरोबर आहे. चल मग ही आनंदाची बातमी आपल्या कृष्णदेवाला सांगूया. चला. आडवाटेला आडविले तुला जाऊ नको राधे बाजाराला गोरज गोकुलाचा गोकुलाला हवा जाऊ नको मग रे लाडविले तुला आला काना काना मोहना काना 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 मोहना काना काना आडवाटेला आडविले तुला जाऊ नको राधे बाजाराला गोरज गोकुलाचा गोकुलाला हवा
पंढरपुरामध्ये प्राण वाचविले माय ममतेने यशोदेने वाढविले माया ममतेने यशोदेने वाढवले माया ममतेने यशोदेने वाढवले या गोकुलाला लावी तोळला बालगोपाळांना निजवा गोकुलाला गोकुलाला हवा जाऊ नको मको रे लाडविले तुला काना काना मोना काना 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 मोना काना काना आडवाटेला आडविले तुला जाऊ नको राधे बाजाराला परत गोकुलाचा गोकुलाला हवा जाऊ नको मको रे लाडविले तुला काना काना मोना काना 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 मोना काना काना सुद्धा मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही हेच खरे गवळणी तर अजून बाजाराला जातच आहे जाणाऱ्याने म्हटलं उभ्या राग जाणाऱ्याने म्हटलं उभ्या राग अगं बाई 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 आता मेले गेले तिघे जण आणि आता उतर का कोण राहते मावशी तुझ्याने ओळख पटत नसेल तर त्या शाण्या राधेला पाठवून दे हो बाबा राधाबाई तेवढी शाणी अगं हे शाणे जरा जाऊन बघ तरी का कोण आहे तो आपल्याला म्हणतात बिलकुल मलाच म्हणतात दीनदयाळ सप्त पाताळ मध्ये कमळ करणारा श्रीकृष्ण भगवान ते असे नसतात मग राधे कसे असतात पायी पद्मा सेंद्री हिरा मस्तकी दुरा सोन्याच्या विटेवर विठ्ठल विठ्ठल करत असतात राधे हे म्हणणे तुझे खरे आहे परंतु मी माझा सारा अलंकार गोकुळात ठेवून तुमचा समाचार घ्यायला आलो आहे मग तुमच्या जन्म पुन्हा सांगा ऐक तर उद्धार करो निया या जनाचा संसार मांडला देवकी पुत्र नंदलाल आज राधे गोकुलात वाढला गोकुलात माझी या